फेब्रुवारी 1661. पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका मिळवल्यानंतर शिवाजीराजांनी सिद्दी जौहरला मदत करणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि राजे तानाजी मालुसरे, पिलाजी सरनाईक, त्र्यंबक भास्कर यांसारख्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत राजगडावरून पश्चिम महाराष्ट्रात कोकणातील मोहिमेवर रवाना झाले. प्रवासातील पहिला टप्पा होता दाभोळ. ऐतिहासिक वारसा लाभलेलं दालभेश्वर भगवान शंकरांचं प्राचीन मंदिर असलेलं गाव होतं दाभोळ. कोकणाला परकीय शक्तींच्या कचाट्यातून मुक्त करण्याआधी शिवरायांनी मंदिरात पूजा केली. स्थानिक ब्राह्मणांना उदार हस्ते दान केले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. शिवाजीराजांच्या येण्याची खबर मिळताच कोकणात तळ देऊन असलेल्या आदिलशाही सरदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मराठ्यांच्या या राजाच्या क्रोधाला सामोरे जाण्याऐवजी बरेच सरदार ठाणी सोडून पळून जाणं पसंत करत होते. त्यामुळे रक्ताचा एक थेंबही न सांडता दाभोळ स्वराज्यात सामील झालं होतं. कारभारासाठी 2000 सैनिकांची तुकडी मागे ठेवून राजे दक्षिणेकडे निघाले. त्यांचं पुढील लक्ष होतं राजापूरमधील इंग्रजांची कुप्रसिद्ध वखार, ज्यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जौहरला मदत केली होती. या वेढ्यात जौहरला लांब पल्ल्याची तोफ पुरवत स्वतः वेढ्यात सहभागी होणारा इंग्रज अधिकारी हेन्री रेव्हिंग्टन आता शिवाजीराजांच्या निशाण्यावर होता. शिवाजीराजे राजापुरात येताच गावातील धनाढ्य व्यापारी त्यांच्या भेटीसाठी आले. त्यात हेन्री रेव्हिंग्टन आणि त्याचा सहकारी फिलिप गिफर्ड हा देखील होता. पण राजांचा क्रोध स्पष्ट दिसत होता. रेव्हिंग्टन समोर येताच राजांनी रेव्हिंग्टन सकट वखारीतील सर्व इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करण्याचा आदेश दिला. त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली. केवळ व्यापारावर लक्ष केंद्रित न करता स्थानिक राजकारणात हस्तक्षेप केल्याची इंग्रजांना मोठी किंमत मोजावी लागली. दाभोळ आणि राजापूर ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील 2 विश्वासघातकी व्यक्तींवर राजे चालून गेले: जसवंतराव आणि सूर्यराव सुर्वे. स्वतंत्र मराठी साम्राज्याला पाठिंबा देण्याऐवजी या मराठी व्यक्तींनी आदिलशहाची गुलामी पत्करली आणि आपल्याच लोकांशी गद्दारी केली होती. शिवरायांना पकडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर जसवंतराव सूर्यरावांच्या शृंगारपूर येथील किल्ल्यामध्ये आश्रयासाठी गेला. आता शिवाजीराजांचे आक्रमण अटळ असल्याने सूर्यराव आणि जसवंतरावाने लढाईसाठी तयारी केली. इथे विजापुरात आदिलशहाला राजांच्या कोकणातील मोहिमेच्या खबरी मिळत होत्या आणि त्याच्या रागाचा पारा चढत होता. महागड्या मोहिमेनंतर सुद्धा शिवरायांना पकडण्यात आदिलशहा अपयशी ठरला होता. तो फक्त सूर्यरावाला शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याचा आदेश देणारी कठोर पत्रे लिहू शकत होता. महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं होतं की सूर्यरावाने सुद्धा आदिलशहाचा आदेश मानून राजांविरोधात पुन्हा लढण्याचं ठरवलं होतं. राजापुरात वास्तव्यादरम्यान शिवाजीराजांनी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी आपले विश्वासू सेनानी तानाजी मालुसरे आणि पिलाजी सरनाईक यांना दिली. शक्तिशाली आणि समृद्ध राज्य उभं करण्यासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असल्याचं ओळखून राजांनी रस्ते बांधण्यावर आणि सुधारण्यावर भर दिला. रणांगण गाजवणारा शूरवीर योद्धा तानाजी हेही आव्हान स्वीकारून तयार झाला. राज्य उभारणीसाठी केवळ तलवारी आणि भाले पुरेसे नसतात हे त्याने दाखवून दिलं. हातात कुदळी आणि घमेली घेऊन रस्ते बांधण्याच्या मोहिमेला तानाजीने सुरुवात केली. शिवरायांच्या सर्वसमावेशक प्रशासनाचे हे एक प्रतीक होते. एके रात्री तानाजी आणि पिलाजी संगमेश्वरच्या छावणीत असताना सूर्यरावाने अचानक गावावर हल्ला केला. उडालेल्या गोंधळात तानाजी आणि त्याच्या सैनिकांनी प्रत्युत्तर देण्यासाठी त्वरित हालचाल केली, तर पिलाजीनेही आपल्या सैन्याला लढाईसाठी तयार केले. तानाजीने शत्रूला रोखून धरले होते, मात्र पिलाजीवर शत्रूचा जोर वाढतच होता आणि त्याची तारांबळ उडाली होती. छावणीच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गोंधळाच्या दिशेने तानाजी जाऊन बघतो तर काय, पिलाजी लढाईतून माघार घेणार होता. पिलाजीच्या भित्रेपणाने संतापलेल्या तानाजीने धावत जाऊन पिलाजीस धरलं.
साथीदारांना सोडून रणांगणातून पळून जाण्याच्या त्याच्या विचारांबद्दल त्यास फटकारलं. मराठी मावळ्यांकडून अपेक्षित असलेल्या अढळ शौर्याचा संदेश देण्यासाठी तानाजीने पिलाजीस एका खांबाला बांधून ठेवलं. निश्चयाने समृद्ध शूरवीर तानाजी शत्रूला घमासान प्रतिकार करत राहिला. त्याच्या जबरदस्त हल्ल्याने सूर्यरावाची सेना घाबरली आणि पळत सुटली. लढाईत विजय मिळाल्यानंतर तानाजीने पिलाजीस मुक्त केले. संकटाच्या काळातही मराठी मावळे आपल्या जागी कसे कायम राहतात याची शिकवण देणारा हा प्रसंग होता. संगमेश्वरच्या विजयानंतर शिवरायांनी सूर्यरावाचा निकाल लावण्याचं ठरवलं. मात्र शृंगारपुराला मराठे पोहोचल्यावर सूर्यरावाचा वाडा रिकामा असलेला दिसला. सूर्यराव पळून गेला होता, पण त्याने मागे भरपूर संपत्ती आणि धनदौलत ठेवली होती. ती जप्त केली गेली. राजे निराश झाले नाहीत. त्यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली. पन्हाळ्याच्या वेढ्यात जौहरला मदत करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कृत्यांची किंमत चुकवावी लागली. कोकणातील मोहीम यशस्वी झाल्यानंतर शिवराय मे 1661 मध्ये राजगडावर परतले. यावेळी पुण्यात शाहिस्ता खानाच्या रूपात अजून एक संकट राज्यावर होतंच.